मी आदिती काळे आहे. मी ना कराग्रे बसते लक्ष्मी म्हणणार आहे. कराग्रे बसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम. खूप छान झालं अदिती. आता मला नीरज, एकच मिनिट. आपण पुढच्या ह्याला जायच्या आधी आपल्याला आदिती आणि अथर्वनी इतकं सुंदर म्हटलं, तर दोघांना तर मी स्पॉटलाइट केलंय. तर अथर्व, तू कोणाचं स्तोत्र म्हटलंस रे? तुला कळलं का? गणपती स्तोत्र. आणि त्याच्यात काय काय आलं होतं तुला माहितीये? काय म्हटलंस तू? त्याचा अर्थ माहितीये? नाही. अरे अच्छा. पण मग आता त्याचा अर्थ नक्की पुढच्या वेळेस विचारून ठेव बर का आई बाबांना. आणि नाहीतर मग मला फोन कर काय होतं. पण त्याच्यात एक गमतीचा भाग असा होता की गणपती बाप्पाची त्याच्यात कितीतरी नावं आली आहेत. मग शोधून काढ तुला जमलं तर, कुठली कुठली नावं आली आहेत त्याच्यात, हो की नाही? आणि गणपती बसले होते का घरी तुमच्या? हो. हो की नाही? मग तेव्हा रोज म्हणायचंस का? हो. म्हणायचं ना? रात्री म्हणतो जेवणाचा. हा, रात्री जेवणानंतर म्हणायचं. बरोबर. संध्याकाळी म्हणायचं स्तोत्र आहे. आणि मग त्यांनी काय मिळतं आपल्याला? गणपती बाप्पा आपल्याला चांगली बुद्धी देतो, हो की नाही? मी पण म्हणते. तू पण म्हणते ना? व्हेरी नाईस. आणि तू कुठला म्हटलंस ग? कराग्रे. कराग्रे बसते लक्ष्मी ना? आणि तू असं काहीतरी हाताकडे बघून म्हटलं, मला कळलं नाही. मग हाताकडे बघून का म्हटलंस तू? हाताकडेच बघून म्हणायचं असतं. हो. कसं काय हाताकडे बघून? हातामध्ये काय आहे कराग्रे बसते लक्ष्मी? हे लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे. बरोबर. का लक्ष्मी आहे माहितीये हातामध्ये? नाही माहिती? सगळी कामं आपण कशाच्या माध्यमातून करतो? हात वापरतो की नाही सगळ्याला? मग जर खूप चांगलं काम केलं तर लक्ष्मी देवी आपल्यावरती काय होते? प्रसन्न होते. म्हणून असं हातामध्ये माणसाच्या लक्ष्मी देवीचा वास आहे, म्हणजे ती राहते, अशी भावना मनामध्ये घेऊन म्हणायचं सकाळी उठल्या उठल्या, म्हणजे हे देवी आम्हाला तू चांगली बुद्धी दे. आणि सर्व आम्ही जे काही काम करतो, आम्ही अभ्यास करतो, खेळतो किंवा काय जे करतो, आई बाबांना मदत करतो, ते सगळं आमच्याकडनं अतिशय छान पद्धतीने घडू दे. आणि मग असं म्हटल्यानंतर ती आपल्याला आशीर्वाद देते. आणि म्हणून कराग्रे बसते लक्ष्मी. आणि त्याबरोबर आपण गोविंद म्हणजे कृष्ण बाप्पाचे पण प्रार्थना करतो, हो की नाही? छान. व्हेरी नाईस. आता रोज तुम्ही म्हणत जा बर का असंच. मस्त.